दिल्लीच्या स्फोटासंदर्भातले अपडेट्स आपण सगळे जाणून घेत आहोत आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट आत्ताच्या आणि या क्षणाची आपण पाहणार आहोत। दिल्ली कार स्फोट प्रकरणाच्या तपासाला आता बराच वेग आल्याचं दिसतंय, कारण की FSL, NIA आणि NSG या टीमकडून घटनास्थळाची पाहणी सध्या करण्यात येते। घटनास्थळावरील नमुने गोळा करण्याचं काम सुद्धा सुरू आहे। रॅपिड ॲक्शन फोर्स देखील घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि तपास यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून लवकरच या घटनेमागील सत्य समोर येईल अशी अपेक्षा सुद्धा वर्तवली जाते। इसमें सीन ऑफ क्राइम के ऊपर आप लोग देख सकते हैं FSL की टीम है, दिल्ली पुलिस की टीम है, NSG की टीम्स भी हैं जो यहाँ पे सीन ऑफ क्राइम को एग्जामिन कर रही हैं और उसकी ग्रिड सर्च कर रहे हैं। उसके बाहर भी देख रहे हैं कि कहीं कोई एविडेंसेस, कुछ पार्ट्स, कुछ ट्रेसेस मिल रहे हैं, उनको वो लोग लिफ्ट कर रहे हैं। उसके बेसिस पे जो आप लोग सब पूछ रहे हो कि क्या एक्सप्लोजिव्स था, वो FSL वाले अपनी लैब में जांच करके उसकी पुष्टि कर पाएंगे। तो अभी इसके अलावा और कोई भी फैक्ट जो है वो बहुत ही प्रीमेच्योर है उसके बारे में बताना। इन्वेस्टिगेशन इज ऑन गोइंग। देयर आर मैनी एजेंसीज of Delhi Police and other agencies are working on it. दिल्ली कार स्फोट प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलेला आहे आणि FSL, NIA आणि NSG टीमकडून सुद्धा घटनास्थळाची पाहणी सुरू आहे। घटनास्थळावरील नमुने गोळा करण्याचं सध्या काम सुरू आहे आणि या संदर्भात आणखी अपडेट घेत आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्यासोबत आहेत। शिवाजी, आपण सकाळपासूनच पाहिलं की यंत्रणा कशा प्रकारे सगळ्या प्रकारचा तपास करत आहेत, काही नमुने गोळा करत आहेत, आतापर्यंत काही हाती लागलेला आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रॅपिड ॲक्शन फोर्स सुद्धा आता घटनास्थळी दाखल झालेली आहे, तर या फोर्सकडून कशा प्रकारे तपास केला जातोय? खरं तर ही दंगल नियंत्रक पथकामध्ये सहभागी होणारं एक पथक आहे। जेव्हा अनुचित प्रकार घडतो त्यावेळेस काही समाजविघातक प्रवृत्तीकडनं काही वेगळ्या कृती केल्या जाऊ नयेत आणि त्याचबरोबर जमावाला पांगण्यासाठी याचा वापर केला जातो। जे कडं आहे आता या भागामध्ये ज्या ठिकाणी हा घटना घडलेली आहे, या भागामध्ये स्पॉट सीनला पूर्णपणे सिक्युअर करण्याचं काम रॅपिड ॲक्शन फोर्सकडनं करण्यात आलेलं आहे। आतमध्ये FSLची टीम आहे, NIA ची टीम आहे, NSGची टीम आहे, त्यांच्याकडनं या ठिकाणी सध्या तपास सुरू आहे आणि सध्या या सगळ्या तपासामध्ये साधारण 12 वाजता फरीदाबादच्या जी रेट पडली होती त्याच्यामधून FSLचा फॉरेन्सिक टीमचा अहवाल येईल। त्यानंतर या ठिकाणी वापरण्यात आलेले स्फोटक या संदर्भात दोन्हीचं मॅचिंग केलं जाईल आणि त्यानंतर हे अहवाल आल्यानंतर खऱ्या अर्थानं याच्यामध्ये कोणते घटक वापरण्यात आलेले आहेत ते समजेल। जी माहिती मिळते त्यानुसार यामध्ये अमोनियम नायट्रेट जे आहेत ते वापरण्यात आल्याचं समजत आहे आणि त्याच ठिकाणी ज्या पद्धतीने फरीदाबादमध्ये डॉक्टर शकील यांच्याकडे जी स्फोटकं आढळली ती स्फोटकं आणि या ठिकाणी वापरण्यात आलेली स्फोटकं ही सारखीच होती का याचा तपास केला जाते। त्यानंतर या सगळ्या संदर्भामध्ये भारत सरकारकडनं अधिकृतपणे हा दहशतवादी हल्ला होता का या संदर्भात देखील माहिती दिली जाणार आहे। अगदी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी। Thank you.